आणि भगिनीनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 210वी पुण्यतिथी साजरी करत आहोत. त्या निमित्ताने मी तुम्हाला अहिल्याबाईची जीवनचरित्र सांगू इच्छिते. तर अहिल्याबाईंचा जन्म चोंडी या गावी 1725 ला झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे व आई सुशीला देव. मानकोजी शिंदे हे चोंडी या गावाचे मालपती होते. तर अहिल्याबाई जेव्हा 8 वर्षाच्या होत्या तेव्हा पहिले बाजीराव पेशवे व मल्हारराव होळकर यांचा पुणेला जाताना चोंडी या गावी मुक्काम पडला. ही बातमी अहिल्याबाईंना कळली, म्हणजे मानकोजी शिंदेना कळली व मानकोजी शिंदे अहिल्याबाईंना घेऊन मल्हाररावांना भेटण्यासाठी निघाले. भेट घेतली. त्यानंतर पहिले बाजीराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना काही प्रश्न विचारले. चाणक्य शैलीने एका अक्षरात प्रश्नाचे उत्तर दिले. त्यानंतर पहिले बाजीराव पेशव्यांना अहिल्याबाईंची तलब बुद्धी लक्षात आली व त्यांनी मानकोजी शिंदेला मागणी केली की ही मल्हाररावांना सून म्हणून द्या. त्यानंतर मानकोजी शिंदेनी होकार दिला. कोणता पिता एवढे स्थळ आवडू शकतो. त्यानंतर अहिल्याबाईंचा लग्न सोहळा पुणे येथे 1733 मध्ये झाला. त्या लग्नाला प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराज पण हजर होते. मराठवाड्यातील कन्या मावळा पंथाची सुभेदार यांची सून झाली आहे. त्यानंतर अहिल्याबाईंचा लग्न सोहळा झाला आणि अहिल्याबाई पहिल्या प्रथम सासू सासऱ्याची मर्जी सांभाळण्यात यशस्वी झाल्या. आणि त्यानंतर अहिल्याबाईंना 1745 ला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मालेराव ठेवण्यात आले व 1748 ला मुलगी झाली. तिचे नाव मुक्ताबाई ठेवण्यात आले. त्यानंतर मल्हारराव आणि गौतमाबाई म्हणजे अहिल्याबाईंच्या सासू. मल्हारराव आणि गौतमाबाईंना खंडेराव बद्दल खूप अपेक्षा होत्या. मल्हारराव खंडेरावांना मोहिमेवर घेऊन जात असत आणि गौतमाबाईंनी आणि मल्हाररावांनी खंडेरावांना सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, पण खंडेराव सुधारला नाही कारण की तो यशस्वी होता. त्यानंतर सन 1754 मध्ये कुंभेर येथे क्षिप्रा नदीच्या काठी सूर्यमंत्राच्या बरोबर मल्हाररावांचे युद्ध जिंकले. त्या युद्धाला प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर पण हजर होत्या. तर त्या युद्धामध्ये मल्हाररावांची अशी सूर्यमंत्राच्याकडे मागणी होती की 1 कोटी द्या आणि सूर्यमंत्राच्या म्हणत होते 40 लाख देऊ युद्ध थांबवा. मल्हाररावांना म्हणाले नाही 1 कोटीच पाहिजे. या सेंटरवर युद्ध आणि 2 दिवस वाढलं. तर त्या युद्धामध्ये अचानक एक तोफ खंडेरावांच्या शरीरावर पडली व ते खाली पडले. ही बातमी अहिल्याबाईंना व मल्हाररावांना कळली. ते धावत आले. अहिल्याबाई त्यावेळेस रणांगणावर उभ्या होत्या. अहिल्याबाईंनी खंडेरावाला बघताच धार दिशी खाली उडी टाकली व अंबरडा फोडू लागल्या. मल्हारराव म्हणाले लढू नकोस फोड. एक खंडेराव गेला पण दुसरा खंडेराव माझ्या समोर उभा आहे. अहिल्याबाई म्हणाल्या कोण खंडेराव. मल्हारराव म्हणाले मी आतापर्यंत तुलाच खंडेराव समजत होतो. तुला मी सारा काही राज्यकारभार सांभाळला आहे आणि तू राज्यकारभार सांभाळू शकतेस. ती तुझ्यामध्ये हिंमत आहे, ताकद आहे असे मल्हारराव अहिल्याबाईंना म्हणाले. त्यानंतर खंडेरावांच्या 4 पत्न्या स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करून व पाठीवर केस मोकळे सोडून सती जाण्यासाठी निघाल्या. तर सर्वात पुढे अहिल्याबाई होळकर उभ्या होत्या. अहिल्याबाई होळकरला प्रथम बघताच मल्हारराव व्याकुळ होऊन दिनवदनाने अहिल्याबाईंना विनंती करत होते
जाऊ नकोस. अगं मी या म्हातारपणी मला दुःख देऊ नकोस. हा सारा काही राज्य कारभार कोण सांभाळेल असे मल्हारराव अहिल्याबाईंना म्हणाले. रणांगणावर छत्र एकदम काळ असा वाटणारा योद्धा पण एका सुनीचे पाय धरत आहे. त्यानंतर अहिल्याबाईंनी एका क्षणात आपला विचार बदलला व त्या सती गेल्या नाही. त्यानंतर बाकीच्या 13 पत्न्या सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या सती गेल्या. त्यानंतर 1761 मध्ये गौतमाबाई वारल्या. गौतमाबाई अहिल्याबाईच्या सासू होत्या, पण अहिल्याबाईवर मुलीसारखं त्या प्रेम करत होत्या, म्हणून अहिल्याबाईंना खूप दुःख झाले. त्यानंतर 1766 मध्ये मल्हारराव होळकर उत्तर भारतात ग्वाल्हेर जवळ मोहिमेसाठी निघाले होते. तर मोहिमेसाठी जाताना मल्हारराव आजारी पडले व तिथे त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी अहिल्याबाईंना कळली. अहिल्याबाई खूप दुःखी झाल्या, कारण की अहिल्याबाईंचे गुण वाचणारा कौतुक करणारा माणूस गेला, म्हणून अहिल्याबाई खूप दुःखी झाल्या. त्यानंतर 1767 मध्ये मल्हारराव वारले. मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंचा मुलगा वारला. अहिल्याबाईला तेव्हा पण खूप दुःख झाले. त्यानंतर अहिल्याबाईंनी वयाच्या 42व्या वर्षी पूर्ण राज्याचे सूत्र हाती घेतले. अहिल्याबाईंच्या हातात पिंड नसून अहिल्याबाईंच्या हातात सरसेल होती. सरसेल. अहिल्याबाईंनी 28 वर्ष तलवारच्या टोकावर राज्यकारभार सांभाळला. अहिल्याबाईंच्या अंगात चिलखत व हातामध्ये तलवार होती. अहिल्याबाईंनी अंगामध्ये चिलखत घालून व हातामध्ये तलवार घेऊन पूर्ण काही राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर 1795 मध्ये वट श्रावण चतुर्दशीला बाईचा आत्मा अमर झाला. आणि माझं भाषण इथे समाप्त झालं आहे. तरी पण खासदार साहेब येणार होते, पण ते आले नाही. आणि खासदार साहेबांना मला एक विनंती करायची होती की त्यांनी आमच्या धनगर समाजातील स्पेशल महिला आरक्षणाचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडावा. आणि हा जर प्रश्न पास जर झाला जर असला तर बहुतेक माझ्या मतेने आमच्या धनगर समाजातील स्त्रिया खासदार होऊ शकतात. पण खासदार इथे उपस्थित नाही, म्हणून माझी विनंती जर त्यांना सांगायला मला मिळाली नाही. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय मल्हार.